चला ताईंनो बघा सकाळ सकाळ थंडगार अशी म्हणजे वारा सुटलाय बघा आता. म्हणजे सगळीकडे सिटीमध्ये गरम व्हायला सुरू झालंय, पण आमच्या इकडं मात्र इतका आता वारा सुरू झालाय ना, थंड म्हणजे उन्हाळा असा अजिबात जाणवतच नाही. तर आता डोंगर एकदम सुकलंय, आता सगळं चारा काही जनावरांना राहिलेला नाही. आता काही घरी बांधूनच मका वगैरे जे त्याच्या शेतामध्ये जे टाकू खाना तर तोच गुरांना होणार आहे. तर तसंच बघा इकडं पाणी चाललंय बघा, झूम करून दाखवते काय भारी वाटतं बघा बघितल्याच्या नंतर. इथं मका टाकलेली शेजारी, कारण आता गुरांना दुसरं काही खाना नाहीचे, डोंगराला चारा वाळलाय म्हणल्याच्या नंतर दुसरं मग आता बरोबर शेतकरी जे त्याच्या घरचे अगोदर तयारीमध्ये राहतात. आता ही 1 महिना अगोदर मका पेरली होती, आता उगली आहे. आणि आता तिथं बघा खळखळा मला येतोय बा आवाज, व्हिडिओ मध्ये येतोय का नाही सांगू शकत नाही, पण तुम्हाला दाखवते किती मस्त वाटते पाहायला. हे बघा पाटाचं पाणी चाललंय बघा, खळखळ खळखळ. इथं गोट लावलीत कांद्याचे आणि पलीकडे सगळा कांदा आहे. पण काल पण पाण्याचा आवाज येत होता आणि आज पण येतोय, व्हिडिओ मध्ये येत नसन कारण की आता ते जरा लांबून. आणि हे ते म्हणतात ना मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं बघा, कसलं भारी पाणी जातंय. असं वाटतंय उडी मारावं तिथं आणि रील वगैरे. हा गुलाब जाई जुई मोगरा फुले. पण आता इथं कंपाऊंड आहे आणि तिकडं जायला लांबून जावं लागणार आहे बघा. इतकं भारी शूटिंग ना तिथं, मस्त वाटतंय बघा, 1 नंबर. तर आता उन्हाळा लागला की लाईटचा इश्यू खेडेगावांमध्ये लई येतो. आणि असा ही काय म्हणतात ना, पाण्याची लाईट वेगळी असते आणि घरातली लाईट वेगळी असते. तर पाण्याच्या लाईटीचा पण आता पाणी तर राहतच नाही मुळात. ज्यांच्या नशिबाने विहिरींना पाणी आहे त्यांचीच मज्जा आहे खरं. पण आता ज्यांचं नाही त्यांचं अवघड होऊन जातं. आमच्यासारखाच लय अवघड होतं. 15-15, 20-20 टँकर होते आणि बिचारा झाडांना पोट भरतं काय, अजिबात पाणी तर काय भेटतच नाही. पण आता इतका वारं इथून पुढे इतकं सुटणार आहे ना, आता वावळटी सुटतात सगळ्या गोष्टी, म्हणजे नुसतं कचरा आणि धूळच सगळी. तर चला हा आता आठवलं मला की ताई दाजींना विचारलं का तू हे दरवाजाला किती खर्च आला. कालच्या व्हिडिओ खाली कमेंट्स बऱ्याच होत्या की ताई तुम्ही हे दरवाजे बसवले, हवाला जो नेटचा दरवाजा आम्ही बसवला चिमण्यांसाठी स्पेशल. तर ठीक आहे, आणि कमी खर्चामध्ये सिक्युरिटी आजकाल बघा सेफ्टी डोअर पण बऱ्याच ताई बसवतात. तर मग आपले तिकडचे जे घरचे होते त्याला आपल्याला 25-30 हजार रुपये एका दरवाजाला खर्च आला, हा पण तो वेगळा होता. तर आता सेफ्टी डोअर बऱ्यापैकी त्याला खर्च जास्त लागतो, तर हा सेफ्टी डोअर म्हणून पण यूज होऊ शकतो कमी खर्चामध्ये. आता आजकाल चोरटे एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालेली आहेत, ते नेट कापून वगैरे त्यांच्याकडे लेट टेक्निक आहे. हा स्वारासाठी सेफ्टी डोअर नाहीये. हा सेफ्टी डोअर आहे फक्त मच्छर म्हणा, माशा म्हणा, किंवा मग जसं की आमच्या घरात चिमण्या येतात, वेगवेगळे प्रकारचे इन्सेक्ट त्याच्यासाठी आहे. आणि जे सेफ्टी प्रॉपर जे असतात ते लोखंडी मोठे मोठे दरवाजे जे की आमच्या तिकडच्या ऑफिसच्या तिकडे आहेत बघा बसवलेले, तर त्याला जास्त खर्च होतो. मग एक दरवाजा जर चांगल्या आतून 3 लॉकचा बसवायचा असेल तर 26-27 हजार एका दरवाजाला खर्च आलता. त्यावेळेस आम्ही 3 बनवले होते. आणि आता जर बनवायचं म्हणलं तर त्यांना झाले किती वर्ष, आता बनवायचं म्हणलं तर आता जास्त खर्च जाईल. एका दरवाजाला 30,000 रुपये तरी खर्च जाईल मला असं वाटतं. कारण ते हेवी तेवढे येतं, त्याला आतल्या साईडने 3 लॉक राहतात, ते काही हे होत नाही, म्हणजे तोडू शकत नाही त्याला कुणी, म्हणजे असं काही करणार. हे ते इझी नुसतं असं हे केलं तरी नेट हेवी, पण हे एकदम लाईट वेट येतं. हे खास माशा, चिमणी आणि मच्छरसाठी आम्ही बसवले. तर हे 8,000 आम्हाला ताई दोन्ही झाले आमचे. अजून त्याला आम्हाला ते ग्रेनाइट बसवायचं आहे आतल्या साईडने, जेणेकरून काय आता सवय नाहीये दरवाजाची, उघडला का उघडाच ठेवते, बाहेर जाते. मग डायरेक्टली थोडं ओपन करून आपण बाहेर गेले की ते आपाप लगेच ग्रेनाइटनी परत लागेल. तर ते ग्रेनाइट बसवायचे राहिले फक्त दोन्ही याला. तर काय येईल 3-4 हजार येऊ शकतो बाबा दोन्ही मिळून. बाकी दरवाजे कमी खर्चामध्ये एकदम लाईट वेट आपल्या रुद्र कन्स्ट्रक्शनचं ते आहे सध्या केलेले आहे. दरवाजाचं याचं परत जिन्याचे जे सीडीचं वगैरे नवीन स्टीलचं आपलंच एक हे की त्याच्यातूनच आम्ही ते बसवलेत, म्हणजे आपलं ते घरचंच प्रोडक्शन आहे. हा, तर त्याच्यामुळं आता बऱ्याच टाइमला म्हणजे फायदा होतो बा व्हिडिओमध्ये. आम्ही जे पण करतो किंवा जे शेअर केलेल्या गोष्टी असतात की असं नाही की त्या प्रत्येकीलाच माहिती असतात. ज्या जणींना दरवाजे बसवणं ते आपलंच हे घरचंच प्रोडक्शन आहे आणि आपलेच कारागीर आहेत आपल्या कन्स्ट्रक्शनच्या याच्यामधले. तर मग ते 8,000 मध्ये आणि माहिती नसलेल्या गोष्टी होतात माहिती. तर अशा पद्धतीने 2 दरवाजांना 8,000 खर्च लागला. याच्यापेक्षा अजून हेवी क्वालिटीचं जर मटेरियल जर वापरलं तर मग सपोज अजून जास्त म्हणजे खर्च जाऊ शकतो. आम्ही हे चौकोन का केला,
कारण वर नाही ना पावसाळ्यात काही पाणी पाडायचं वर दाखवसाठी आणि मग ते पाण्याच्या शितोडे दरवाज्यावर पडून आतमध्ये थोडस जिन्यात पाणी यायचं तर ते तशा पद्धतीचं बघा वॉटरप्रूफ थोडस फर्निचरचं हे खालच्या साईडने करून घेतलंय म्हणजे आत पाणी नाही यायचं. थोडक्यात डिझाईन होईल आणि आतमध्ये पाणी पण येणार नाही दरवाजातलं तर एकदम हलके मेन मीन्स आता माशा उन्हाळ्यात इतके येतात आमच्याकडे तर त्या माशा आणि चिमण्यांना आम्ही ते बसवले. मच्छरचा तर काही विषय नाही इथं मच्छर दिसत नाही म्हणजे स्वप्नाला बघायचा कसा आहे मच्छर तर दिसत नाही कसा कारण मच्छर तिथं मोकळं झाडाचं आहे. माशा मात्र आता लई येतात लिंबळ्या पिकल्या आंबे पिकले की माशांचं मग एवढ्या माशा की अख्खं फर्निचर खराब करतात. पण आता ह्या जाळ्यांमुळे बराचसा फरक पडणार आहे बाबा माशांमध्ये सुद्धा. आम्ही चाललोय ड्युटीला आता मस्तपैकी बॅग भरली अजून टिफिन भरायचं राहिलंय. चला आता भर टिफिन आणि आता निघतो खाली. आता काही संध्याकाळपर्यंत 4 वाजेपर्यंत घरी येणं होणार नाही. तिकडे चेंज वगैरे सगळं करत असते मी. लाईव्ह झाला का परत तिथं चेंज करायचं मग घरी येते 4 वाजता. ध्रुवला 4 4:15 होतीतच पहा. मग ध्रुवला खाऊ घालून त्याला परत सोबत घेऊन जाते. जर मनाला त्याला आलं तर म्हणतो नको मला बसायचं इथं. पण आता पेपर पण जवळ आलेत. नुसता चान्स बघतो तिथे गेल्यावर पण मनीष ताईला म्हणतो तुमचा मोबाईल द्या लाडी गुडी लावतो. म्हणजे लय पोर आजकाल चॅप्टर येतं सुस्त बी बरं त्यांना. तर चला आता त्याच्या अगोदर ॲपल सायडर व्हिनेगर बद्दल याच्या आधी पण बऱ्याचदा सांगितलेलं आहे ताईंनो. पण बऱ्याच ताई ज्या नवीन आहेत ते विचारतात की जुना व्हिडिओ सापडत नाही नेमकं परत लिंक द्या परत दाखवा. तर मग आता दाखवतो तुम्हाला कारण काल बऱ्याच ताई म्हणत होत्या की दाखवा आणि लाईक पण भरपूर होते. नाही तर म्हणले आम्हाला घरी यावं लागन तुमच्या तेवढं विचारण्यासाठी. तर चला आता दाखवते खाली. बघा ताईंनो ही बॉटल आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता बाबा पण मी आता ही घेते. बरेचसे म्हणतात खूप सारे आता सर्च केलं आम्हाला कळत नाही तुम्ही कोणता घ्या फक्त ऑर्गॅनिक घ्या मला हे म्हणायचंय. म्हणजे इथं जे लिहिलेलं आहे ना ऑर्गॅनिक हे असतं. हा बाकी बरेच ब्रँड आहेत बाबा पण एकदम 150-200 वाला घेऊ नका. हे तुम्ही ह्या कंपनीचं घेऊ शकता. काहीतरी 400 काहीतरी किंमत आहे ह्या बॉटलची. आता वेगळे आहेत जसे पण एकदम कमी किमतीतलं पण घेऊ नका फक्त ऑर्गॅनिक घ्या मला हे म्हणायचं बाकी काही नाही. आणि कसं घ्यायचं ते पण परत एकदा सांगा म्हणजे चुकीच्या ठिकाणी. एका ग्लास मध्ये बघा कोमट पाण्यात घेतलं तरी चालतंय आणि थंड पाण्यात घेतलं तरी चालतंय. सकाळ सकाळ अनिशा पोटी एका ग्लास मध्ये 1 चमचा त्याच्यावरती चहा वगैरे काही प्यायचं नाही. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा भर टाकून प्यायचं. हे प्यायल्याच्या नंतर 2 तास काही खायचं प्यायचं नाही. बाकी ऑर्गॅनिक हे पाहिजे लिहिलेलं. बाकी मग तुम्ही कुठल्या याचं घेऊ शकता. आता मी हे खूप दिवसाचं घेते त्याच्यामुळे मला याचा चांगला रिझल्ट आहे म्हणून मी हे घेते. आता तर चला 6 6:30 झालीत आता आणि स्टुडिओतून मी इकडं आले. ध्रुवचं तर काय आत्ताच आमच्या होळी सुरू झाली. काल पिचकारी आणली त्याच्या डॅडीनी त्याला मी स्वयंपाक करायचा म्हणून पुढे आले होते. तुम्ही बघू शकता ना अरे 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 अंगावर अरे अजून लांब आहे होळी वाळा. 4 दिवसांनी किचनवर ठेवलं दादे. तुझ्या अंगावर नको मारू. दाखव कसं असते फायरिंग यांना अशी फायर करून दाखव पुढे. फायर फायर कर शीट वल्ल कर. मुलींची सुट्टी झाली असं ना आता स्टाफची थोडे गेल्याच्या नंतर काम असतील तर माझं स्वाती तिकडच आहे आणि म्हणलं पुढे जाऊन थोडस स्वयंपाकाला लागावा कारण पोरांना पण नंतर भूका लागतात लय वेळ. 8 8:30च्या नंतर थांबत नाहीत ते. मग आता हे कधी येते काय माहिती. मग अशी फोन केला तर म्हणली येतो आम्ही मुक्का मला नाही येणार. बघू आता आल्याच्या नंतर काय येते कारण त्यांना पण कधी वेळ भेटत नाही आणि आज ती स्वतःहून फोन करून म्हणली मी येते दोघं येतो आम्ही. म्हणलं या मग लय दिवस झाले म्हणले आले नाही. म्हणलं मग चल मी स्वातीला म्हणलं पुढे जाते काहीतरी जेवण बनवते मस्त. इकडे याची सगळ्यांच्या अंगावर जे येईन ते त्याच्या अंगावर पिचकारी मारतोय. होळीचं त्याचं सुरू झालंय नाटक पहिले आत्ताच. ध्रुव मम्मी मला पिचकारी चालूच नाही राहिली. तुम्हाला आता कुणी फोडायलाच लावलं नव्हतं लगेच चालूच नाही राहिली तरी ती पण कुणी तोडली हा ना. तू काय केलं रुद्र तुझी. मी काय नाही केलं. सुरुवाती पाहून ताईच होती ती खराबच होती ती निघलेली. घेतलं म्हणलं कपडे सुकले नाही नाही चिंटू आमचे इथं साहेब इथंच उभा राहिलेत. काय त्याला वाटत आहे काय नेमकं काय नाही. अरे बाळा मी लसूण ते कातडे होत बर खाली ते बघ कसा करतो. टक 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 त्याला खेळ वाटतो बरं. चिंटू तो का आला परत कातडे. त्याला वाटत आहे काय नाही वाजत आहे ना त्याच्यात. चिंटू
काय नाही ते दादू लसूण लसूण निशिती हा झाला का लाड घालायचं उशीर रे तुला हा, खा, लगेच खा. अंगावर उड्या मारतो हा पर गळ्यात पडू का काय असं होतं त्याला अगं फक्त टाक तू खेळाय बघून बरोबर येड आहे लय येड लहान आहे रे त्याला अजून कळत नाही किती वर्षाचा आहे महिन्याचा किती आहे? वर्षाचा पण नाही झाला तो अजून किती महिन्याचा आहे तो झाला असून 6 महिन्याचा बघा तुम्ही. चल भाऊ करू दे मला स्वयंपाक चल आली आम्हाला अजून लय आणलेत बाई कॅरेट आणायचं ना एखादं चला आज दाजीवाला वेळ कसं काय मिळाला काय नको आलं तुम्ही आता कापणार कोंबडी पिंबडी म्हणलं वेळ असतो पण आज नेमकं काय हे ना गुरुवार आले. नॉनव्हेज करता यायचं नाही. मग पनीर खाऊ खाल्लं काय पण आले तीच वेळात वेळ काढून रे दाजीबा पण आम्हाला वाटतं तिकडे चाललंय बा हे. ती कशासाठी आली माहिती का तुम्हाला काय झाली? सांग बरं तू कसं. गोव्याला जायची आम्हाला कोकण लई दिवसाची इच्छा आहे कोकणात फिरायला जायचं पण आता सक्सेस होतोय का नाही काय माहिती प्लॅन आम्ही हा म्हणतो कोकणात हे कधीच्या नवत हा म्हणले ते दाजी नाही म्हणते नाही 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 मी नाही नाही आणि म्हणत तुम्ही- दाजी हा म्हणते तसं आमची स्वतः बाई म्हणती नको परवा आलाय नाही, नाही. सीझन चालू नाही झालाय सीझन तर नाहीचं नाही आता सध्या लई ऊन असेल तिकडं तुम्हाला जाऊन उपयोग काय व्हायचा टोप्या घालू आम्ही अशा 10-15 फवाऱ्याच्या. ऐका ना तुम्ही लेडीज 10-15 चालल्यात लेडीज 10-15 चालल्यात ठीक आहे गाडी पण घेऊन जा तुम्ही जा तिथं पण ते सध्या ऊन आहे उन्हामध्ये तुम्हाला हे नाही म्हणत टोप्या घालू ना कान टोप्या टोप्या घालू नाही तू आणि वाटत तुझ्या ते. दाजी तू कशी परमिशन घ्यायची तुम्ही बघा म्हणजे गोल टोप्या घालताय का सगळ्या सगळ्या हा, घालू आम्ही गोल टोप्याचा मला बिझनेस टाकायला हा वय ग हा. पहिले 15 गिरायचं तुम्हाला फिक्स झाली गोल टोप्या हा. द्या आम्हाला आम्ही गोल टोप्या घालू आम्ही लागलं तर असं ते घुंगट पण देऊ आता असं मग ठीक साडी. आहे तुम्ही गणपतीपुळे जायचं ना मग एक काम करा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जा नाही एवढा गरमीमध्ये नाही नाही. किती अहो, गरमी. गरमी नाही, नाही, आता काय आहे. नाही. तेव्हा पण इतकी राहणार. गरमी होती आणि पाऊस होत नाही आता ऊन- अरे मार्च आता समुद्रात सुद्धा पाणी नाहीये तुम्ही आज काय करता अहो, लय पाणी व्हिडिओ बघितले तुम्ही नाही, नाही. आता खळखळ वाहत आहे इकडून नाही ते तिकडे. पहिले कडे नव्हतं आता लई लांब तुम्ही तर गेलं. आम्हाला permission नाही गणपतीपुळेला देत. पाणी आहे ना जून मध्ये येतं आता सध्या मुंबईला पाणी आहे तुम्ही पण समुद्राचं आता दोघं जण साडू साडू जे पॅक बिक मारणार ना ते जून मध्येच मारावे त्यावेळेस आम्ही तिकडे जाऊ आम्ही दुपारीच घेतली दोघांनी आता तुम्ही शांत बसा म्हणजे आमचं काही नाही का देवाने आम्ही माणसं आणि काही काढीत आहेत बरं आमचं का घेणं नाही हा. आम्ही दुपारी थोडी थोडी म्हणून घेतली का आणि आता तुम्ही म्हणले जेवा का लगेच जेवणार का सूप? आणि चला लगेच बसा वाटेल ते वाटत येते ताट देते आम्हाला काय मला लई भूक लागली बाई आणि आम्ही दुपारी जी घेतली ना ती ती जरा- म्हणते तुमच्या नवऱ्यांसाठी 12 वाजता थांबा मला एकटीला जेवायची बघा मग 9 वाजले ही म्हणते भूक लागली नाही नाही ते जरी असते तर मी कधी जेवायला थांबत नाही आपल्याला भूक कंट्रोल नाही होत मला हा तुला नाही माहिती, तुझा नवरा 12 महिने तू हा. भुक्कड बाई आहे खायचं कंट्रोलला तुला. अगं सकाळी जेवलेली आहे 12 वाजता आता 9 वाजले किती घंटे झाले लग्नात खाल्ली. अरे बाई आम्ही किती अहो, शिवले लग्नात काय केलं आपण? मठ्ठा. रबडी 5 वाट्या रबडी पिली मी. किती? बरं कमी पिली. रबडी अरे गोरगरिबाचे लग्न होऊन दे. अहो पण गोरगरिबाचं नाही मी त्याचं लग्न होतं पोरीचं गरीब मेजर काय? मेजर काही येत नाही आणि मग नाही जरा कमी प्यायची. अगं बाकी तर कमी खाल्लं रबडीच पेलो मग थंड होतं ना पोटात पुऱ्या वाचावल्या चपात्या वाचावल्या जिलेबी वाचावली भाजी पण वाचावली काय म्हणता काय इथून पुढे ना जेव्हा पत्रिका वाटायची तेव्हा खाली ना त्याच्याकडून लिहून मागायचं व्हॉट्सअपला माग तू खाणार काय हा मग कर वाय- जास्त नाही, हे काहीतरी पण जाऊ द्या आम्हाला परमिशन द्या टाकायला जायची नाही तर प्रत्येकाने जेव्हा आपण पत्रिका पाठवू खाली लिहून द्यायचं का मी फक्त रबडी 5 वाट्या पेईन मी 2 पुऱ्या खाईन एवढं असं ते सगळ्यात नियोजन आहे. तेव्हा ते स्वयंपाक नियोजनबद्ध होईल हा. नाही तर एक म्हणते मला आपण तेलकट आपल्या आहे परीच्या आणि मी पुरी नाही खाणार परीच्या लग्नात करू हा, मी पुरी नाही खाणार मी फक्त रबडीच पेईन आपल्याला आज काही पुरी. परीच्या लग्नात त्या स्वयंपाक बिचाऱ्यांनी करायचा. रबडी केली असेल ना एवढ्या माणसांची आता लग्नच अरे काय दाजी परीच्या लग्नातच स्वयंपाक करायचे या नारळला तर काय आणणार आपण कोणाला परीच्याच लग्नात आपल्याला स्वयंपाक करायचा काय स्वयंपाक करायचे मग? इथून पुढे असं होईल सगळं नवर जेव्हा स्वयंपाक बिन काय? तिच्या काय मिळत नाही. आपल्याला तसंच होईल यांना. तिच्या टायमाला काय बदललं तिच्या टायमाला इथून पुढे काळ तो सांगतो 5 वर्षात काय होणार काय? पोरीच्या आईला 5 थोडे दागिने पोरीला 10 थोडे बरं का पुढून आईला पण काय बदलतात बदलतात बापाला अंगठ्या 2 हा, चेन हा, पुरीच्या बाबाला बरं का हा. आणि जेवण बिवण सगळं त्यांचं कोणाचं भावाला द्यावं लागतं. नवरदेवाकडं. भावाला द्यावं लागेल. पुरीच्या कान पिल्याला- भावाला कान पिल्याला नको का? एक तोळा. पुरीच्या भावाला चांदी बिंदी सगळं काही नाही
आता हे आपल्या पोराला द्यावं लागेल ना आपल्याला मग पोरीला कोणला पोरीला आपली एक पोरगी आणि किती पोरं येतं 4 पोरं येतं 5 येतं बाई आता धरून. नाही सांगतोय असं होणारच आहे फ्युचर म्हणजे जरा क्रिटिकलच चालला इशू पोरीत नाही राहिले आणि पोरं लय जागा वाढत चालले तेव्हा पोरं वाढत चाललेत पण पोरं लायकीचे वाढा ना हा लायकीचे पोरं लायकीचे वाढले तर पुरी आहेत हाय पण पुरी लेत असं नाही का मुली आहेत. दाजी नोकऱ्या नाही राहिल्या काहीच नाही उद्योगधंदे पोरं नाही. पोरं वाढता वाढता त्यांच्या अंगामध्ये गुण तसं येतो. नाही झालं. पहिले वय ना मर्यादाच होते ना नाही, नाही. आता जरा टॉपिक थोडं दुसऱ्या वर्गाकडे मी काय म्हणतोय असं होतं. पोरं वाढता चांगले वाढले तर चांगल्या पोरांसाठी मुली आहेत पण पोरं वाढता एवढे गुण घेऊन वाढत आहेत जास्त म्हणजे जाऊ गुण दे, ते एवढे पोरं वाढते इकडे गोव्याचं सांग कोकण फिरायचं. महाग आहे का कसे प्लॅन हा? म्हणजे काय ज्यांना प्लॅन कोकणाचे हा. आम्हाला काय करायचंय आमचे पोरं जावं लागणार ते ताव बघू. नाही तेच बुद्धी आली आता हा ना. तेच बुद्धी झाली सगळ्याची जगाची भाई आम्ही दोघं विषय खूप बदली ते झाली यांना कोकणात जायचंय आम्हाला तिकडे मराठवाड्यात जायचंय तर तुम्ही जा आम्हाला पण जाऊ द्या आणि परपंच 2 दिवस जायचे दाजी 2 दिवस आणि 2 दिवस तुम्ही माणसं फिरायला जाता तेव्हा बरं जा आणि तुम्हाला नाही पण म्हणलंय जायला मग तुम्ही असं मार्चला जा आणि जूनला जा असं नका म्हणू. तिथं गरीबी आम्हाला काळजी म्हणून म्हणतोय आणि आम्ही. काय नाही टोपल्या नेऊ पोते नेऊ माय मटकीची पोते लय थंड राहते आणि लागलं का मटकी अरे मग मटकी पोतेच जर करायचं तर मुळा डॅमला जा तुम्हाला दिसत नाही मुळा डॅम कोकणी डिंबा हा? डिंबा डिंबून येतो तुम्हाला फक्त पोते टाकून तेवढंच पाणी बघा ना तुम्हाला वाटेल की कोकणात आलोय आम्ही मुळा डॅम. अहो, तीन प्रतीक्षा माझ्यावर 2 वर्षापासून मागे लागल्या. आता आपल्याला मी ज्वेलरीला जायचंय 2 वर्षापासून आणि तुम्ही मेन मागायला मुखिया- पाहिजे ना ऐका मेन मुखिया मी निघाला म्हणूया कोणीच निघाला बरं एक तुम्ही 2 वर्षापासून मागे लागले ना अजून वर्षभर मागा लागला तिसऱ्या वर्षी तुम्ही 100% जाणार नाही तेव्हा आमच्या भातात गावऱ्या ना ते दाजी हात पाय खालायचे दोघे नाही राहायचे कमर माया समुद्राच्या कडेलाच हिंडून यावं लागेल तुम्हाला ते पाऊस पाणी नाही येणार. बघूनच पळून असं फक्त करायचं आता चल ना ग गोव्याला ती ते म्हणे, खारं चल पाणी ना असतं ग. खारं पाणी असतं डोक्यात केंद्रात तिने बावळाटा म्हणून चाललंय मार्ग हा हे बरोबर तुम्हाला धरणं पावता येत धरणं आम्ही काही आज जाणारच नाही कडाला आणि लाट आली तर मग एखादी शाळा तरी पाहिजे तुमच्या आमचा सगळ्या आहे ना येड्याचा भाऊ. बाजार भाऊ आहे ना हा, मग बरं तुम्ही झाला मग कोण आहे तुम्ही हे आपल्याला येणे खाऊन म्हणते दोघं बी. हा? आणि येडे नाही तुम्ही शाणे आहे तर येडे आम्ही तुम्हाला म्हणायची एवढी बरं, जाऊ द्या. हिंमत करणार नाही. काय तुम्हाला एक मिनिट एवढी हिंमत आम्ही करणार नाही का तुम्हाला येडं म्हणायची दाजी तुम्ही दोघं झाला मग कोण आम्हाला येड लागले म्हणलं येड नाही आमच्या एवढ्या कोणत्यामध्ये जायला तुमचे बाबून एवढं सगळे घेऊन चालले तुम्ही नको नको तुम्हाला जा नाही, आपण. नाही, नाही. नाही नाही आम्हाला आम्ही येऊ काय हा, हा. आम्ही फक्त बहीण भाऊ आम्ही असं ठरवलंय फिरायला जायचं म्हणल्यावर कोणाचे नवरे नाही कोणाचे बायका नाही आपण आपले मुली भावडे लहानपणी होते तसंच राहायचं जाऊन त्यांनी यांना तेवढे घेऊन शेजारी जाऊ. आपण जाऊ एखाद दिवस आपले आपले तेवढे एवढं काय? हाणामारी तेवढे शेदेत पालायचं रोज आमची मज्जा येते. म्हणजे यांचं लहानपणीचा प्लॅन चाललाय हा असं पण लहानपणी तुमचं वड्याचं पाणी होतं ते समुद्र आहे बरं का हा हे ध्यानात ठेवा. नाहीतर- नाही जात आमची चांदाबाई आहे Direct. ना आमची चांदाबाई नाही भारी सांभाळते आम्हाला द्यायला कोणती चांदाबाई भाऊ संदीप कारभार संदीप काळभोर हा ते बाहेर गेलेले काय? तो अजिबात हालत नाही आमच्यापासून शिर्डीला गेला मला मस्तपैकी जेवण झालेत माझं तर लय पोट भरलंय पण यांच्या दोघींचे काय जा, खरबूज फुटला ना इतके हाणू का आम्ही तू बाजूला रे कापा चला आता कापा तिच्यावरची कोणी कुठे पहिली आपल्या गाडीत टाक तिच्यावरची कोणी कोंबड्या आणल्या तुमच्या आमच्या कपडे आज करून टाकले ते वाटायला काढलेले आहेत भाऊ चल बरं त्याचा योग आलेला आहे धर बरं तू धर आत. प्रेम फेकून देते फेकून नाही देत आम्ही कोणला तरी देतो फेकून नाही देत तिकडं चाललाय ऑफिसवर अजिबात आम्ही फेकून देत नाही मी घरी वापराय काय रोज घाल काढा गठुडे गाठुडे काढा सोडा बरं झालं योग आला त्याला ते पोरींला देऊन टाक चकुली बरं का ए थांब थांब तसं नको सराज वडू नको चला तसं असं काही सामान आहे का ते ब्लाऊज शिवायला बी काम येते ब्लाऊज शिवायचे आहेत का तुला वापरायला हा राहून दे, कट केलेले पुठ्ठे आहेत का तू घरीच शिवती ना मग ते त्या तुझे शिवले तर आहेत त्याच्यात बरेचसे असे डिझाईनचे ब्लाऊज आहेत आम्ही तेव्हा शिलाई काम करायचो तेव्हाचं सामान आहे त्या दिवशी मी साफाईला काढलं होतं तेव्हा तुझ्या दरवाजाला द्यायचा का तो आधी तोरण स्वराजच्या लग्नाला लाव ए स्वराज माझं हो दे ध्रुवचं छान शर्ट आहे येत नाही त्याला छोटं झालं ते
छोट झालं बाई. बाई आता जेवलोय खावलंय खरबुजाचं खायचं खरबूज हा खायचं कातडी दे न काढून बाई. हाताने खा अगं दे ना ग चव नाही लागत हाताने खा स्वतः का ते काय देते ती काढून दे ग दे मोठ्या बहिणीला द्यावा हा ग. पण ती चव जाती जरा नाही नाही दे दे लय छान आहे माझी बाई दे तर दिलं ना. नाही दिलं ध्रुवा अयो ए ध्रुवा दर तुला बाळा जरा जेवण झालेत मस्तपैकी आमचे आणि छान अशी मस्त हवा सुटली बघा आमच्या जंगल विलामध्ये कशी सगळीकडे हिरवं हिरवं भारी वाटतंय ना. पण जरा ना आज तू हा माय बदकन पिल्ला जाते तिकडे पळून आमच्या चंदन कस्तुरी जीव लावर का बाय 2 महिन्यांनी परत माग आणणार आहे मी उन्हाळा संपल्या. ध्रुवी आता नसते देत नाही नाही घरी येऊन घेऊन जाईल मी आज थोडी घर में अकेले के जाऊंगी मैं. ते भैया कुठे गेला तिकडे गेला का ऑफिसवर. बघ मी आणलेली खरबूज कशी चांगले असत्या धर बाय धर. आवडली का तुला आजच्या रीलची साडी तिला आवडली म्हणली मला एक घेऊन येतात तिला आधी ते गोळा नाही ना म्हणा म्हणजे म्हणली नाही नाही थोडंफार आता 4-5 वेळा घातल्यावर प्रेस थोडी करावं लागेल ना. चिंटू चिंटू चपाती खातो काय चिंटू काय काही खातो बुवा आम्ही. पांढरे कुत्रे येडे हा येडे काय तो बाबले इंग्लिश नाही बाबा हुशारी लई तो. दुसरी कुठं गेली काय नाही निघून कोण स्वीटी नाही गेलीच ती खाल्लं तिला कशाने बाई. खाल्लं नाही ती रोडला गेली कोणतरी गाडी नाही 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 इथं सगळं तिकडं आम्हाला सांगितलं ना गुरावाल्यांनी ते गहू राऊंडाळ्याला होता सगळा ती तिथंच जायची. पण ते हे सापडलं का तिथं काही कोण बघायला गेलंय हे वरच काय पडलं का नाही ते म्हणले आमच्या इथलचे ते बाबा एक का तिथं गावामध्ये लय असं हे असे पाय बी होते आणि राऊंडाळ्याला होतले मग तीच जायची तिथं या गावात पलीकडं होता त्या गहू तिथं धरलं तिला कशाने तरी. काय एक्झॅक्ट सांगता नाही यायचं किती ज्यावेळेस केस सापडले ना त्याच वेळेस ती गावात खाल्ला आमचं कुत्रं नेलतं बिबट्यानी रात्रीचं 2-2:30ला तुला सांगते फक्त मुंडकन सापळा सापडला होता सगळं खाल्लं होतं. खरं काय मग असं काहीतरी सापडलं तरच तिथं काही नाही गहू राहून आलाय मी जाऊन बसली तर गहू राहून आलं ना. हा, बसती का जाऊन तू हा आता आपल्या गहू खाली काम चालू आहे किती चोपलाय तसं काय नसतं. गावात बसले तुला घुस काय गावात बसायला हा घुसाची भावती घुस काय लागते चला भाऊ आतमध्ये गार लागला हा लय तुला गार लागत आहे बशी ना गपचूप. काय गोळी बिळी नाही ना बस कुठची येऊन त्याला कंचन आली असं हा सगळेच आउट आहेत सर्द्यानी त्यांनी कस काय ग हा गोळ्या घेत आले गोळ्या हाय सर्दीच्या गोळ्या इथं भाऊ सर्दी करते आहे हा दे त्याला सर्दी घसा सगळे जेवण तर घ्या आधी त्यांना. अगं ते आले तर पाहिजे ना. आम्ही तिघी बहिणी जेवून बसलोय वाट बघून बघून भाऊ तुमची मेवना आणि साडूची आणि ते 2 साडू कुठे आहेत रे तू झोप ना हे भाऊ स्वराज 2 साडू कुठे आहेत. गाडी झोप मध्ये जाऊन जा मी तुला उठावणार नाही तिला असं ब्लाऊज बी. तर छान असे मस्तपैकी जेवण झाले चांगले 11-11:30 वाजले होते जेवायला आणि अगोदर आम्ही जेवण करून घेतले होते पण यांचे इथं हे आले की हिचे इतके मागं लागतात सगळी चष्टा मस्करी एवढा धिंगाणा चालतो मग ती पण चिडते आणि चष्टामध्ये चांगला धिंगाणा होतो आमचा बघा इथं. तर मग टाईम भेटत नाही कधी यायला कधीतरी मग असं वेळात वेळ काढून 3 दाजी येत असते म्हणजे खूप दिवसांनी आले आणि आम्ही कधीतरी जात असतो मग थोडासा जेवणाचा भेद करून असं. बाकी मध्यंतरी तर काय असं दिवाळीशिवाय तर काय माहेरी जाणं होत नाही आणि रात्रीचे 12 वाजून गेले पहा 12 वाजून गेल्याच्या नंतर मग निघले ते हा 12 वाजले तर आता निघाली तर हा म्हणलं सकाळी तर नको म्हणती सोय नाही घरी. हे कुठं ग साडू अजून कुठं फिरत गे हा साडू रात्री 12 वाजता फणसाची झाडं बघत आहेत बाई काय खरंय हा आपण एवढ्या रातचं फणस बघितलं नव्हतं काय खावा हा हा नाही तर राहा म्हणते सकाळी जात काय बाई घाई आणला पुढे नको तुझा नाही ते साजूक हे बघत बसलेत का काय आले का नाही हे हळूच जा बर का 1 वाजते ना आता आम्हाला घेऊन जाऊ. हा 1 वाजून 1 वाजते येणार आहे का काय बाया 12-11 झाली बघ एक तर कशी बी वाजणार हा ना
इकडं चिंट्याचं काय लाड घालायचं काम चाललंय. जा हळूच मग काय आता. तर चला ताईंनो, छानपैकी मस्त अशा बसून सगळ्यांनी गप्पा मारल्या, चष्टा हसी मजाक धिंगाणा सगळं झालं. आणि आता घरी जाता जाता त्यांना 1 वाजतील, उशीरच होणार आहे. पण 4 व्हीलर असल्यामुळं काही वाटत नाही. 2 व्हीलरवर तसं मग माणूस नाही जाऊ शकत रात्रीचं एवढं लेट नाईट इकडं तिकडं. तर आम्हाला पण आमचं तर रोजच आहे, आम्हाला रोजच तेवढाच टाईम होतोय झोपायला. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना.